हॅलो गायज, गुड मॉर्निंग. तर मी आज तुम्हाला सांगणारच नाही आहे आपल्याला कुठं जायचं आहे. तुम्हाला त्याच्यासाठी आहे ना पूर्ण व्हिडिओच बघावा लागणार आहे. सो लेट्स गो. हा इथला एक असा पार्ट आहे, ह्याला म्हणतात कबीरवट. म्हणजे असं आहे की नदी आणि थोडक्यात इस्लँड सारखं की नदी आहे आणि नदीच्या मध्ये थोडस स्पेस आहे, आयलँड काही एक बेट आहे, तिथे आलेलो आहेत आपण. हॅलो गाईज, सो लेट्स गो. गाईस, इकडे आलेलो आहे आपण आणि आता बघू, मला पण नाही माहिती ऍक्च्युली काय पुढे काय नाही. देखेंगे सरप्राईज सरप्राईज. मला नुसते बोर, आवळे, चिंचा, बस तिचं तेच खाणं चालू आहे. आवळे केव्हाचे घेतलेच आम्ही तिच्यासाठी. हॅलो गायज, तर तुम्ही पण पाहिलं ना इथलं वातावरण कसं वाटत होतं. एकदम झकास. आणि जवळपास काहीतरी 600 वर्षांपूर्वीचे हे सगळे झाडं आहेत म्हणे इथं. आता काय खरं काय खोटं काय माहिती, पण तिथून जेव्हा मी येत होते तुम्ही पाहिलं असेल, वानरसे नव्हती अख्खीच्या अख्खी तिथे. इतकी घाबरले मी त्या ठिकाणी. डायरेक्ट मी कॅमेराच खाली करून दिला, कारण मला भीती वाटत होती ते घेतील हिसकून आणि घेऊन पळतील वगैरे म्हणून. मी काही त्यांना कॅमेरा दाखवलाच नाही त्या एरियामध्ये. ह्या माऊला बघा काही भीती आहे का, कशी अर्धी झुकली होती खाली. तिला असं नवीन काहीतरी दिसत होतं, कुठं त्यांच्या शेपटीला हात लावत होती, कुठं काही. तिला ते फार असं वेगळंच काहीतरी वाटत होतं आणि त्यांच्यासोबत खेळावं वगैरे असं वाटत होतं तिला. पण आहे ना इथले जे हे वानर होते ना, तर ते इतके ह्युमन फ्रेंडली होते की ते आम्हाला काहीच त्रास नव्हते देत. त्यांना फक्त असं वाटायचं की कोणी काही खायला आणलं आहे का वगैरे, तर आणलेलं असेल तर तितकंच त्यांना द्यावं लागायचं, बस. बाकी त्यांचा काहीच त्रास नव्हता. येस. आणि हे बघा, आम्ही इथं चालू झालो आहे. आम्हाला लगेच भूक लागली होती, मग इथेच दर्शन घेतलं आणि तिथेच चालू झालो आम्ही. मग माऊला खाऊ वगैरे घातलं, त्यानंतर ती झाली फ्रेश. माऊ फ्रेश तर आम्ही फ्रेश. त्याच्यामध्ये तिचं आधी उरकलं आणि मग पुढे गेलो. ही एक तुम्ही नवीनच काहीतरी बघत असाल ना, तर ह्याला म्हणतात आलू बुंगरा. ह्या भागामध्ये अशा स्पॉटवरती जास्त करून आपल्याला ह्याच गोष्टी बघायला मिळतात. म्हणजे आलू असतात आपले बटाटे, ते वाफवलेले, आणि त्याच्यासोबत हे बुंगरा म्हणजे हे काय म्हणतो आपण ह्याला, मुरकूर, तर ते त्याच्यासोबत खायचं असतं. तर ओके लागतं, असं काही नाही, बट ठीक आहे. ते तिथल्या इन्व्हायरमेंटनुसार ते मस्तच वाटतं. तर मजा आली ते पण खाताना. ह्यांना बिलकुलच नाही आवडत, म्हणून यांनी मला आयडिया पण दिली नव्हती या गोष्टीची.
की आपण खाऊ का काही, पण मीच आणलं की जाऊन कारण ते इतकं काही खास लागतच नाही हे मला नंतर कळालं. पण माऊ मुरकुलसोबत एकदम हॅपी होती. मग मी पण ते सगळं फिनिश केलं, खाऊन टाकलं. आणि तुम्हाला सांगायची एक अशी गोष्ट, हे सेम पोझिशनमध्ये असंच बसलेलं होतं माऊ आणि मी माझं लक्ष पूर्ण खाण्यामध्ये होतं. आणि तुम्हाला माहिती आहे काय झालं, माऊच्या हातामध्ये होता मुरकुल आणि बॅक साईडने आले वानर आणि त्यांनी एकदम तिच्या हातावरती झडप घातली. मी घाबरले, मी तिला एका हाताने उचलले. रिटर्न निघालोत गाईज आपण. सी बाय मावसे, बाय. सो लेट्स गो. पुढं बाकी मग काय एकदम मस्त गाईज, मी तर फुल एन्जॉय केला दोघांनी पण. आम्ही हा ॲक्च्युली आहे कपल पॉईंट. इथे जास्त करून फॅमिली आणि कपलच दिसले आम्हाला, म्हणजे असे मुलं वगैरे असं काही नाही. आणि शांत आहे ना, आणखीन इथं रहदारी नाही चालू झालेली किंवा ट्रॅफिक नाही, जास्त लोक नाही आहेत, त्याच्यामुळं मोकळा मस्त एन्जॉय करता आला. आणि समोर आहे ना काही ठिकाणी इथं आम्ही काही क्लिक्स पण केले. आणि ओ यार शिट, हे मला दाखवत होते. खरंच ना, आम्ही ना असं म्हणजे नदीच्या पाण्याने पाय धुवून मग जायला पाहिजे ना देवाला, तर ते आम्ही करायचंच विसरलो. ह्यांनी मला नंतर येताना आठवण करून दिली. आता रिटर्नच्या प्रवासाला निघालो होतो आम्ही. यार गाईज, आपण एक गोष्ट मिस केली होती. कधी पण देवाला जाताना आहे ना, नदीच्या पाण्यावरती पाय धुवून जायचं असतं, तर हे आजोबा धुताना आम्हाला येताना दिसले. तर आम्ही ती गोष्ट मिस केली होती राव, ह्यांनी मला दाखवली.